प्रश्न 86. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? सुमारे 120/80 मिमी ते 139/89 मिमी. प्रश्न 87. रक्तदाब मापक यंत्राला काय म्हणतात? स्फिग्नोमॅनोमीटर. प्रश्न 88. आपल्या शरीरात कोणती क्रिया सतत चालू असते? नवीन रक्त तयार होणे. प्रश्न 89. रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे किती रक्त घेतले जाते? 350 मिली. प्रश्न 90. उच्च रक्तदाब म्हणजे काय? माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजे उच्च रक्तदाब होय. प्रश्न 91. ए, बी व ओ या रक्तगटांचा शोध कोणी लावला? डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. प्रश्न 92. रक्तगटांचा शोध केव्हा लागला गेला? इसवी सन 1900 साली. प्रश्न 93. याबाबत पारितोषिक केव्हा मिळाले? 1930 साली कार्ल लँडस्टेनर यांना पारितोषिक मिळाले. प्रश्न 94. एबी गटाचा शोध कोणी लावला व केव्हा लावला? डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. प्रश्न 95. लोहित रक्तपेशी कशा आहेत? लहान आकाराच्या, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या. प्रश्न 96. या पेशी कशामुळे लाल दिसतात? हिमोग्लोबिन या घटकामुळे. प्रश्न 97. ऑक्सिजन रक्तात कशामुळे विरघळतो? हिमोग्लोबिनमुळे. प्रश्न 98. अल्बुमिन चे काम काय असते? संबंध शरीरावर पाणी विभागणे. प्रश्न 99. ग्लोब्युलिन्स चे कार्य काय? संरक्षणाचे काम करतात. प्रश्न 100. फायब्रिनोजेन व थ्रोम्बोबिन काय काम करतात? रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. प्रश्न 101. असेंद्रिय आयने कशाला म्हणतात? कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात. प्रश्न 102. रक्तपट्टिका काय कार्य करतात? रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतात. प्रश्न 103. रक्तपट्टिका कशा असतात? अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारखे. प्रश्न 104. कोणत्या पेशी सैनिकांचे काम करतात? पांढऱ्या पेशी. प्रश्न 105. उतीकडून फुफ्फुसाकडे कोणता वायू नेला जातो? CO2. प्रश्न 106. कशाचे नियंत्रण ठेवणे हे रक्ताचे कार्य आहे? शरीरातील सोडियम, पोटॅशियम, क्षारांचा समतोल ठेवणे. प्रश्न 107. शरीराचे तापमान किती अंश इतके कायम राखले जाते? 37 अंश सेल्सिअस.